तारा उडली निघाल्या मथुरेच्या बाजारी। पहाट झाली सूर्य उगवेला किरण पसरले दाही दिसेला आज चल ग तारा आज चल ग हीरा चल जाऊ बाजाराला आज चल ग हीरा आज चल ग तारा चला जाऊ बाजाराला। माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे। माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिक पुढील प्रमाणे। संजय बने यांच्याकडून मल्हारी मार्तंडासाठी आणि खास मल्लासू दैत्य आणि मल्हारी मार्तंड यांच्या युद्धासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। आभारी आहोत, ऋणी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बाई पाटेच्या प्रराला बाई पाटेच्या प्रराला
माझ्या लाडक्या रसिकातून आलेले पारितोषिक ओवी कोसले, आराध्या कोसले, ओवी कोसले, आराध्या कोसले यांच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयांचं पारितोषिक। त्याचप्रमाणे विजय बने मावळतीवाडी, विजय बने मावळतीवाडी यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे, 201 रुपयांचं बक्षीस आलं आहे। त्याचप्रमाणे संजय पात्रे यांच्याकडूनही या कार्यक्रमासाठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे। तरी या सर्व बक्षीसदात्यांचे श्री आई महाकाली नाट्य नमन मंडळ कोल्हे कुंभारवाडी आभारी आहोत, धन्यवाद धन्यवाद। हॅलो हॅलो, अगं ये हिरा, का ग तारा? चल बाई, उशीर झाला मथुरीच्या बाजारला। अगं हो, पण तुमची सारी तयारी झाली की नाही? अगं बाई, म्या बाई केव्हाची तयार करून बसले, पण त्या राधेचं आवरलं काय बघ? अगं बया, ते तर कधीच आवरलं असेल, पण चला चला, खूप बाजारला उशीर होणार आहे। चला बेगी जाऊ मथुरीच्या बाजारला। ला 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 ला
धन्यवाद. माझ्या लाडक्या रसिकातून आणल्या पारितोषिक पुढीलप्रमाणे संतोष गंगाराम ठीक निरुळ ठीकवाडी, संतोष गंगाराम ठीक निरुळ ठीकवाडी यांच्याकडून आता ज्या गाण्यासाठी 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे, त्याचप्रमाणे सन्माननीय आत्मारामजी दसुरकर यांच्याकडून आता ज्या गाण्यासाठी आणि खास वन्समोर साठी 201 रुपयांचं पारितोषिक आलं आहे, 201 रुपयांचं बक्षीस आलं आहे. तरी मायबाप रसिक हो, हे गाणं आम्ही पुन्हा एकदा सादर करीत आहोत, म्हणजेच वन्स मोर. ला 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 बाई एकदा एकटी असता मी घरी लपून छपून आला गिरदारी दयाची केली चोरी. मी विचारले का केली चोरी, दे पेकले माझ्या तोंडावरी आणि पळून गेला गिरदारी. बाय 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 खट्याल तो नंदाचा हरी वाजवी मधुर बासरी त्याच्या बासरीच्या वगैरे होते मी बावरी तर मी अन्याची नारी आपण साऱ्या पोरी मिळून चला मोतरे बाजारी. आपण साऱ्या पोरी मिळून मथुराला काढलं खरं पण आपल्याला ऐकलं असे ठाऊ काय का अगं मला तर मुळीच ठाऊक नाही पण त्या हिराला हिराला तरी ठाऊ काय का अगं मला तर मुलीच माहित नाही पण आपली शेजारची मावशी आहे ना तिला आत्मा पाहू. ठीक आहे तू मार पाहू ठीक आहे मारते बघ. अगं मावशी काय ग राधाबाई
अगं येतेच ना बाजाराला. अगं बाया, माझ्या घराच्या शेजारून आला आणि मला नाही आवाज दिला. बरं बाई, आले हा संगतीला. अगं लवकर ये. पोर रडतय पोटाला, दुधाच्या घोटाला. पोर रडतय पोटाला, बाई दुधाच्या घोटाला. अगं काय सांगू पोरी, जीव झाले या भेटीला. अगं काय सांगू पोरी, जीव झाले या भेटीला. गणवरा माझा म्हातारा मगाशी तुम्ही मला हाक मारलीत. हो ग मावशी. हा लाज नाही वाटत? हा अगं माझ्या दाराजवळून येतो ना ग. हा हो मावशी. मग तेव्हा नाही आली का तुम्हाला आठवण या मावशीची? अगं नाही ग मावशी, चुकलं आमचं. हा हा ग चुकलं म्हटलं की सगळं काय माफ झालं का ग? हा अगं मावशी सॉरी. अगं वाय माझ्या तसवारी म्हटल्यानंतर सगळं संपलं. बर
मग बाजारदाराला काय घेतलं की नाही? अगं मावशी घेतलंय की. मग सांगा बाजारदारा घेतलं काय, नेसलं काय हे सांगा. त्याच्याशिवाय हा बाजार होणार तरी कसा? अगं मावशी हे सांगितलंच पाहिजे. अगं बया बया, अगं जर आपण सांगितलं नाही तर तुझ्याकडं कोण काय विचारणार आहे? हा अगं जेव्हा आरोळी देशील तेव्हा कोणतरी तुझ्या ह्याला गिराईक लागणार. मालाला मालाला म्हणजे तू काय घेतलंस तर मला सांग, म्हणजे मी तसं ह्यांना सांगणार. ठीक आहे मावशी, सांग. बर लवकर सांग, बाजार जायला उशीर होत आहे. अगं मावशी मी घेतलंय दूध. पण हे काय होतं? नाही मला हे सांग. हाल आलेलं पारितोषिक अभिषेक बने यांच्याकडून खास आमच्या शिकण्या मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी मावशीनं रियांश माने यांचं नाव सादर करायचं आहे. मावशी होऊन जाऊ दे सुंदर असं नाव रियांश. रियांश अंड्यावर अंडे 7 मधल्या अंड्यात भात त्यावर ठेवली परात. अंड्यावर अंडे 7 मधल्या अंड्यात भात त्यावर ठेवली परात. रियांश रियास रावांच्या लवरनिका बायकोनी मारली लात म्हणून कोल्ह्यातल्या मावशीने त्यांना घेतला. ये मोर काय गं मावशी? काय होतंय? हा काही नाही गं मावशी. बर हे काय चाललं होतं मगाशी? मावशी मी दूध घेतलंय. आ दूध? हो गं मावशी. बया बया हे असं? हाल आलेलं पारितोषिक लहू महादेव ठीक निरुळ ठीकवाडी आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी मावशीनं लहू ठीक यांचं नाव घ्यायचं आहे. सुंदर आणि आहे ना देवावरून उष्ण झालंय. मुंबईमध्ये आकडे चेंबूर पडतात का बघ. चेंबूरमध्ये घातला. आकडे नाही पडत आहे. मुंबईमध्ये वरती चेंबूर चेंबूरमध्ये घातला. अहो लवराव तुमचा लेंगा बघा टरा टरा फाटला. मावशी लहू दादांचं नाव सुंदर सादर करायचं आहे. देवाच्या नावावरून मावशी सुंदर असं नाव शंकराच्या पिंडीवर हा बेल घालते वाकून. क्या बात आहे. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून लहू म्हणून लवरावांचं नाव घेते. हे सारे इतर रसिक प्रेक्षकांचा मान राखून. हा अरे ये बाई ये. तू काय केलं ते समजलं तू? काय ग मावशी? अगं बया 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 माझी बाय ती काय बाय अगदी सुटलेच ग. सध्या तुला हे टेन्शन नाही वाटत? कसलं मावशी? ह्याचं कसलं मावशी? आता ह्याचं म्हणजे
तुमचं काय त्या मोबाईलवर काय करतात ते? हा? हा? हा, ते बघ चॅटिंग. नाही का मावशी? नाही मला असं वाटतंय तुझं काहीतरी जमलंय. नाही मावशी. अगं नाही म्हणत ना बघ, आला बघ ना कसे फुगे फुगताय. हा? स्वप्नीलला काय होत आहे? हा, याला काहीतरी होतंय स्वप्नीलला. असून दे, चालू दे. बरं, बाजारला घेतलं काय, नेसलं काय हे सांगायचं, बाजारला निघून जायचं. ठीक आहे मावशी, बरं. सांगते. मगाशी तू गडबड केली, त्यांच्यात करू नकोस. ए बुवा, थांब जरा. हा, समजलं ना मी काय म्हटलं? ऐकलंच ना? हा, वाजवायचं नाही. हा, लगेच आपली झाली मुरडायला सुरुवात. हा काय? हा काय समजलं की नाही? बुवा पण गपचीप बसला, त्याला आधी ती कुरकुरी पण गप बसला. तुला काय बुकी बुगायचं, तुला सुरुवात राहिला नाही ना. म्हणत होते पेटर, आता तुझा पेटर. हा घर माझ्या लाडक्या रसिक प्रेक्षकातून आलेलं पारितोषिक 1726 मालक गाडी मालक अमित कोसले यांच्याकडून खास आमच्या चिकण्या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर मावशीनं अमित दादांचं नाव सादर करायचं आहे. अमित कोसले. मटणात मटण, डुकराचं मटण. मटणात मटण, डुकराचं मटण आणि अमितरावच्या पॅन्टला हाडकाचं मटण. मावशी, हा, मी लोणी. आता अशी कानाखाली आवाज काढीन ना. अगं लोणी असं नेतात, अगं लोणी कसं नेतात ह्यांना जरा विचार. कधी घुसळतात का विचार जरा घे. आता कोण नाही घुसळत तर डायरेक्ट दुकानात अर्धा लिटरची दही दे, अर्धा लिटरचं दूध दे आणि ताक दे. अगं लोणी कसं घुसळायचं, लोणी कसा गोळा अलगच काढायचा हे तुला माहित आहे? नाही मावशी. नंतर सांगेन मी. चालेल ना? अगे कसा काढायचा? असा डेरा घुसळायचा. डेरा घुसळून घुसळून आल्यानंतर फेस येतो आणि फेस आल्यानंतर एका साईडला तो लोण्याचा गोळा येतो. तो अलगच हाताने उचलायचा आणि अलगच हाताने तो घ्यायचा आणि म्हणायचं दही घ्या दही, लोणी घ्या लोणी. काय 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 म्हणते नी? काय म्हणते? मला वाटलं होतं मगाशी. हो वाटला अगं बाय नाही तुझं ऍक्शन बघून मला कसं तू आल्यानंतर ना असं वावरं करतो बाय. खरंच सांगते अगं हो ग बाय, तू कशी अशी मोडतेस ना म्हणून मला भीती वाटते. बरं बाजारला काय घेतलंयस? काय घेतलंयस? दही. वा वा, मग चला तर. बाय माझ्या मोडली नाही नशिबादी दही घेताना. होय, नाही तर काय झालं असतं, इकडेच घडलं असतं. मग निघूया काय? चला. शेजारची नाही आली? अगं बाय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आलेलं पारितोषिक सृष्टी प्रवीण मेस्त्री हिचकडून मावशीसाठी, आमच्या खास या चिकण्या मावशीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच मावशीला वेदांत गडकरी
व शुभम पांचाल यांचे नाव घ्यायचं आहे. शुभम पांचाल यांचं नाव घ्यायचं आहे मावशीनं. सॉरी, शिवम, वेदांत आणि शिवम. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कवर. वेदांतरावांचं नाव घेते. शिवमरावाची लवर. चला बाजारला निघून जाऊया. मथुरेच्या बाजारात निघून गेले. तिकडे कंस राजा त्या एक जागा कृष्णाचा काटा काढण्यासाठी तयार झाला. पण हाच मथुरेचा कंस क्रोधाने पेटला. हाच मथुरेचा कंस क्रोधाने पेटला. स्वतःच्या पिताला बंदिशात ठेवून त्याचा मुकुट माझ्या वाजता म्हणला. आणि होच माझी प्रजा किती सरळीत आहे. हो रे, नित्य नेमाने म्हणणारं बांधून होच 12 वाजता तरी अद्याप पडलं नाही. हे कपटी कारस्थान कोणाचं बरं असावं? काहीच ना त्या काळ्या काढण्यात असावं. म्हणून म्हणतो आपल्या साथीचे काकासूर आणि बगासूर यांना जोडतो म्हणे इतला पाणी घालो. श्रीकृष्ण देवांच्या भीतीनं कंसाने आपल्या नागासूर दैत्याला श्रीकृष्णाच्या वधासाठी गोकुळात पाठवले. मग या नागासूर दैत्यानं आपले मायावी कावळ्याचे रूप धरून गोकुळात प्रवेश केला. गोकुळात प्रवेश केला. गोकुळात प्रवेश केला. मथुरेचा कंस बाजाला, कंस बाजाला हो. मथुरेचा कंस बाजाला,
कौसाचा दुसरा साथी बगासुरानं त्या गोकुळात प्रवेश केला. बगासुरानं त्या गोकुळात प्रवेश बगासुर आला यमुनेच्या तीरे बगासुर आला यमुनेच्या तीरे बगासुर ज्यावेळी पृथ्वीवर अधर्म माजू लागले त्यावेळी पृथ्वीने गायचे रूप धरून ब्रह्मदेवाला शरण गेली. तेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वी विष्णुदेवाला शरण गेली. तेव्हा भगवंताने अभय दिले, तुम्ही निर्धास्त राहा, मी वसुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करीन, दृष्टांचे नाश करीन व भक्तांचे रक्षण करीन. तोच तो 8वा विष्णू तुमच्याबरोबर उभा आहे. बोला पुंडलिकावर दे. पण काय करावे, 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला थाटमाट करून मथुरेच्या बाजारात चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता आपल्या जोडीचे पेंदा सुद्धा यांच्यावरती सोपवली पाहिजे. पेंदा हे सुद्धा देवा आलो, देवा आलो.
अरे हे तू काय केले सारे गोकुळ भुलविले अरे हे तू काय केले सारे गोकुळ भुलविले आता सांग ना हे तुला आशीर्वाद असो. आम्ही पुण्यवनामध्ये गाई गुराचा सांभाळ करत असता आम्हाला हात मारण्याचे कारण एकच आहे. 16 शस्त्र 360 गोपिकांचा मेला ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता तुम्हा दुकानावर सोपत आहे. तुम्ही ठीक आहे देवा. अरे सुदामा बोल बेंड्या. देवाने कामगिरी काय सांगितलं ऐकलास ना व्यवस्थित? ऐकलास ना? हा मग ते आपल्याला करावी लागणार बघ. मला एवढं जमणार नाही. तुला जमणार नाही? नाही अरे देवाने कामगिरी सांगितलेली आपल्याला करावीच लागणार. करावी लागणार. हा मग मला जमणार नाही. तुला जमणार नाही? मला जमणार नाही. अरे तू म्हणून तुला जमणार नाही मग मी एकटं कशी काय करणार? हा आपल्या जोडीचा आपल्या जोडीचा कोण? बोबड्या काय म्हणतोस? तो काम करील काय? करीन. बघा हा. तू सांगतोय म्हणून हात मारतो. हाक नाहीतर तू हात मार मी नको तू हाक मार. असं म्हणतोय. हा, असं. बरं ठीक आहे चालेल. ए बाबड्या जवळ नाही कुठेतरी पात्रावर गेलं असं या निरोडच्या वरती फाट्यावर. आपण दुसरा हाक मारूया. ए बाबड्या हाय, कुठेतरी जवळ आहे. अरे लवकर ये लवकर. अरे कशाला काय इकडे मोठी मेजवानी आहे बघ. अरे कुठं असतील की तू लवकर ये बाबा धावत. नाही पण लवकर ये पहिला. काहीतरी काम आहे. आलो ते हा, दोराचं काय? मी हाय बोबल्या पायानं वाकल्या मी हाय बोबल्या पायानं वाकल्या आल्या जमानात आलायला पण तात उतलो
बोबड्या तुझ्या हा पेंद्या हा काय बोल देऊन आलाय आला जेवूनच तरी पण आता 2 वेळा कांदा पोहे खाल्ला काय म्हणतो का अरे त्याला त्याला तर ते आणलं का आणलाच नाही अजिबात आणला हे मग थांबा हा मला तिथला दोन्ही झाले बाकी आहे काय तिथला दोन्ही झाल अजून एक जोडीदार बाकी मला आहे? बरोबर तिथला दोन्ही झाल एवढा नाही लय उचल वाले आहे तो हाय कुठं आई कुत्तर हा आता बघ गेलो ना आणलो हा घेऊन ये बघ हा तुम्ही घाबरला नाही ना? असं काय घेऊन ये? तुम्ही घाबरला नाही ना अजिबात नाही बघ हा इकडे लपलाय देवाच्या पाठीमागे नाही नाही अरे मेला तुम्ही लक्ष नाही तर लपलेला होता आम्हाला काय माहिती कुठे लपलाय कुठे लपलाय झालेला आहे तू बसून घे कुठे गेला जमून जायला पाहिजे होता. बरं बोबड्या तू आधी मला सांग तुला जेव्हा हात मारला काय मला बोर फाटला काय म्हणतो? कुठं त्याला बसला होतो त्याला हो. कशासाठी? काय लागत तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला काय माहिती काय होय? होय तर बरोबर आहे होय 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 नाही काय नाही काय नाही भाऊ तुझलो हा मच्छर भाऊ तुझ्या तुमच्या इथं आलो बरोबर आहे माझा कसा बोलवलं हा म्हणतो मला कशासाठी बोलवला होय तू काय ते सांग होय हा अरे मेल्यानं माझी भाषा आहे का ती हा अशी काय अरे बोबड्या आहे बरं ठीक आहे बोबड्या मी तुला सांगतो बरोबर आपल्याला कृष्णदेवाने मोठी कामगिरी सांगितली आहे बघ मोठी काम केली आपण जबाबदारी आहे बघ म्हणतो का हा जबाबदारी माहिती आहे बरोबर पण मोठी सोय आहे पोटाची मला ना चालू जेवलेलं नाही होय ना अगं हिरा तारा काय तसं चला बाई उशीर झाला मथुरेच्या बाजारला उशीर झाला आठ गोपिका बरोबर माठ माठ करून हा काय तुला की माठ भरून आम्ही गवळ्या घरच्या पोरी त्यांना अडवायचं जाऊ मिळून त्या बाजारी आम्ही गवळ्या घरच्या पोरी पण यांना जाऊ मिळून त्या बाजारी सूर्य आला पहाडोरीवरी घाम फुटला अंगाला गंगा वायला रे पुणे घाम फुटला अंगाला गारा वायला रे पुणे घाम फुटला अंगाला गारा वायला रे पुणे
किती वाजवतं पण किती 3,000 वाजवतं इंद्या हा काय झालं अरे बोबड्या गवळणी यमुनेचा घाट चढताय चढताय. गवळणी आल्या हा. तुला मी दाखवणार बरोबर हा? तू पण बरोबर हा चला काय परिणाम ए तुझ्या बोबड्या कुठे आवाज येतोय दही घ्या. बघ बोबड्या हा गवळणीचाच आवाज आहे बघ बरोबर ना हा हॅलो अल्ल पार्थशी दही दूध तुपाची आरोळी देतात बघ अजय चला काय खेडेकर परिणाम उर्फ आजू आमचे परममित्र अजय खेडेकर यांच्याकडून कुठला आवाज आला सॉरी जुनी तांबटाली यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 250 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तरी मावशीनं सुंदर असं नाव अजयदांचं सादर करायचं आहे. मावशी होऊन जाऊ दे तर सुंदर असं नाव अजय खेडेकर यांचं. मावशी सुंदर सादर नाव करायचं आहे अजय खेडेकर यांचं. जन्म दिला मातेने क्या बात आहे. पालन केले पित्याने आहा जन्म दिला मातेने पालन केले पित्याने अजय. अजय रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. ए आहा चला काय परिणाम पत्नी या नात्याने. बोबड्या ह्या बघ त्याच गवळणी त्याच बोलवलं हा घेण्यात अडवायचं आहे आणि आवाज येतोय. हा. तुमच्याकडे दही दूध यायचं दही घ्या, दूध घ्या. ही पण मध्ये माझ्यावर आहे ना तुझीच कामगिरी हा जाताना फक्त सांभाळून जा तुमचं बाय हा मावशी आहे हा, सांगा. हा अगं मावशी अबं कसं आहे घालतोय कोण ग भाड्या कोणाची आई करतोय काय म्हणालो काय बरोबरचं का अगं काय म्हणाली साई घालतोय अगं मावशी आई म्हणजे टोला असं म्हटलं असेल बाई राग म्हणू नका क्षमा करा थांबा का नाही? तुझं कान मी लाल करते. तुम्ही जातो तुम्ही चला चला काय परिणाम होते माझ्यावर मेल्या ए पेट्या काय झालं ग परिणाम मस्त अडकला होता गेंडा काय गेंडा अडकला होता बोबड्या गेंडामध्ये बोलवलं तर माझा गेंदावर गेले ते. आता घरता का तो मी होते त्या सांग सांग मावशीला होते नव्हते ये मुलं आले म्हणून काकी म्हणतो नको यायला पप्पा ते नसेल मी चालतेच तशी होते मग तुझी बाळा जाता येणार नाही का जाता येणार नाही 12-24 वर्ष याच रस्त्याने मी जाते दही दूध ताक घेऊन ते दही दूध म्हणतात ना काका मला दही दूध हा दही दूध ताक तर ते मावते तर बाकीचा बोलून दे हा आता काय करू काय करू नको मग मी थांबतो ते आहे काय ते बाकी ते मावते म्हणतात ना तो लोण्याला बोलायला हात लावून पण जमत नाही ना हात लावून हात लावून मावते तिकडे का त्याला लांब उभा राहा असा हा असा ते मावते हा हा सांग आला मेला बाई चालवतो बाकीचा म्हणजे लोकली बा दही दूध म्हणते ना हा ते लागता येणार घेऊन अरे दही दूध ताक ते लोण्याला बोलायचं माहिती आहे ना हो माहित आहे की हा, ते आपल्याला दही माहिती आहे. घुसळलं हा. की लोण्याचा गोळा येतो ते आपल्याला माहिती आहे. ते अरे. द्यायला कुठं द्यायला तेरा घुसळायचं हा. आणि काय करायचं तो लोण्याला बोलायचो आता हा. तो मध्ये फेक अरे पण काय नुसतं असं म्हटलं की येत नाही तो घुसळायला लागणार घुसळून घुसळून फेस येणार हा. आणि फेस आल्यानंतर लोण्याचा गोळा येणार तो चाकणार कोण मी मेला नालायकच आहे रवीचा तांदूळ काय बरं
म्हणजे तुला घुसळून लोण्याचा गोळा द्यायचा. बरोबर. बरं लोण्याचा गोळा आल्यानंतर कोण येणार खायला? मी येणार खायला. हो बरं. हा. मग ठीक आहे. ए पोरीनो या लगेच जाणार. तू मध्ये मध्ये लुलबुल बोल नका. नाही नाही बेकार जवळ ए जायचं. आता घुसळते. हा, बघ बघा. हा? घुसळीचा तेडे रे बाई रे ग. घुसळीचा तेडे रे बाई बोबड्या. अरे बघे मेल्या गोळा बिळा अडकला काय बघ. गेला खाली. लेकरं हवे खाली गेला. खाली गेला ना. अरे पण मेल्यानं तप्पू का केला होता तुम्ही? काय सगळं काम तुझ्यावर संपवलं होतं. तुझ्या हा माझ्या काही स्वप्नात नाही. काय म्हणतोस तू जाऊन थांब मावशी समजलं की आता म्हणतोय ठीक आहे चालेल. आता मीच बघतो कशी नाही ऐकत ती. हा हे मावशे याची पुढं. तुझी बारी. हा माझी बारी आता. अगं बाया 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 तुला काय हवंय? मला काय हवंय हा. तुला काय हवंय ते मी सांगतो आता हा, तुला. हा, सांग. मावशे तुला मथुरी बाजारी जाता येणार नाही. बाराणे असा कृष्णदेवाचा हुकूम आहे. हो श्रीकृष्ण देवांचा जर हुकूम असेल तर कायदा सांगा. कायदा योग्य वाटला नक्कीच आल्या कोणी परत जाईल. अरे मेल्या. तुझी काय वाचा बिचा बसले बघते काय बघ तिची. हा, मिरगी आली. अरे मिलगी नाही आली. मिलगी नाही. मग काय आली. अरे मी काय विचारलं काय विचारलं हा, सांग. काय काय विचारलं? काय धरायचं. कुणाला सांगायचं नाही. मावशीला काय अरे मेल्या, इकडे ये. अरे मेल्या मी काय सांगितलं. अरे या ह्यांना एक एक जण का. ए, मावशे
दणका देणार दणका म्हटलं तुम्हाला मग समाधान जाता येणार नाही. मग सांगितलं ना, जर तुम्ही श्रीकृष्ण देवांचे सौंदर्य असाल तर कायदा सांगा. कायदा योग्य वाटला तर आल्या पावली नक्कीच परत जाईल, नाहीतर देईन दणका आणि निघून जाईल बाजारला. ठीक आहे मग आज काय जा एक पहिलं मग बघूया कोण दणका देणार. थांब थांब गवळ्याच्या पोरी जाऊ नको दोरी. ये थांब थांब गवळ्याच्या पोरी जाऊ नको दोरी. आठवते रूप जरी कौसाचा काळे बनला हा बाळे त्याची लीला घालणारे. भक्त रक्षणा धरला उतर असा श्रीनंदारे. गवळ्याच्या पोरी जाऊ नको दोरी. गवळ्याच्या पोरी जाऊ नको दोरी. आठवते रूप जरी कौसाचा काळे बनला बाळे मावशे मावशे ऐकलंस का आमचा कायदा? खरंच ऐकला काय? मग आमच्या कायद्यानं आणि कृष्णदेवच्या हुकमानं तुम्हाला पिंपळ्या बारी बसावं लागेल. एवढंच ना? हा एवढे पोरेनो कच्चा पण मता पण मता बसलेच पाहिजे. तुमच्या काही कायद्याने नाही आपण. त्यामुळे घाट चढताना खूप थकवा आला आहे, त्यामुळे जरा विश्रांती करूया आपण. काय धक्का पाला गाडी बबड्या धक्का पाला हा असं वाटतंय. अरे काय तू बडबड मध्ये मध्ये कशा बडबडतो तू? तर तबुल आहे ना हा बबड्या हा गवळ्याने बसलाय बघून घे. अरे मला कर हा काय केलंस काम आल्यावर काय सुद्धा नाही. गवण्याचा गोण्याकडे खाल्ला काम तर काहीच नाही. हा गवळ्याने बसल्या बरं ठीक आहे. आता आपण मंदिरात जाऊन काय सांभाळ करूया आणि देवाला सांगूया कामगिरी झालेली आहे. चला
काय कामगिरी केली दिसत नाही. आपणच जाऊन पाहू. राधे अशी उभी राहिले उभी आपण विचारणार कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा मेंबीरा मस्तक तुरा विटेवर हरिनामाचा गजर करत असतात. राधे हे कलियुग आहे. मग सांग तर आपल्या जन्माच्या लीला. मग ऐक तर. तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी कहाणी तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी कहाणी गोकुळ नगरीत मात पित्याने सोडिले बाळपणी देवकीच्या पोटी जन्मले राधे वाढविले माय देवकीच्या पोटी जन्मले राधे वाढविले राधे
छोट्या शाहिरासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की या शाहिरानं रंगमंचावर येऊन हा अवतार बोलायचा आहे. तुझी माझी भेट सावली ऐक राधे माझी कहाणी. तुझी माझी भेट वृंदावनी ऐक राधे माझी कहाणी. गोकुळ नगरीत माझ्या पित्याचे जोडीले बालपणी. गोकुळ नगरीत माझ्या पित्याचे जोडीले बालपणी. देवकीच्या पोटी जन्मदेवी राधे वाढविले माया यशोदे. देवकीच्या पोटी जन्मदेवी राधे वाढविले माया यशोदे. कृष्णा हे कन्हैया माझी वाट सोडना, माझी वाट सोडना. हे प्रेम केले तुझ्यावरी माझा मोहना
Oh,